तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आज आपण बघणार आहोत की गणपती कारखान्यासाठीची जी डिझाईन आहे ती कशी बनवायची. फोटोशॉपचा यूज करून आपण डिझाईन बनवणार आहे याच्यात. त्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या सर्व फाईल्स तुम्हाला हव्या असतील तर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतोय. त्या लिंकवरती जाऊन ही वाली जी फाईल आहे रेडीमेड, ती फाईल तुम्हाला भेटून जाईल. त्या फाईलला पासवर्ड आहे, तो पासवर्ड टाकल्याशिवाय तुम्हाला फाईलचा ॲक्सेस मिळणार नाही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओमध्येच कुठेतरी 2 स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे. तो पासवर्ड तिथे टाकल्यानंतरच तुम्हाला या फाईलचा ॲक्सेस मिळेल. तर चला आपण ही डिझाईन कशी बनवायची हे बघूयात. फोटोशॉप ओपन करून घ्या. फोटोशॉपमधून न्यू डॉक्युमेंटला जा. इथे आता इंचेस ठेवतोय मी, कारण ही सोशल मीडियाला डायरेक्ट पोस्ट करणार आपण. तर जो 4x5 म्हणून तर सिम्पली इथं क्रिएट करा. एकदा तुम्ही तुमची साईज टाकताय किंवा इथं जे पिक्सल्स टाकताय, इथं रेझोल्युशनला जे टाकताय ते एकदा चेक करून घ्या की पिक्सल्स मधून ते किती दिसतंय. या ठिकाणी जर ते कमी दिसत असेल 1000च्या खालती किंवा मग 1500 पण खाली, तर मग तुम्ही इथे चेंजेस करून घ्या किंवा मग इथं व्हॅल्यू चेंज करा. त्यानुसार तुम्ही ते डिझाईन बनवा. आता आपण हे सिम्पली क्रिएट करून घेऊ. आपला हा कॅनव्हास क्रिएट झालेला आहे. ह्याच्यावरती आता आपण गाईडलाईन्स लावून घेऊ, जेणेकरून आपली डिझाईन ही आतल्या आत राहिली पाहिजे, जास्त बाहेर नको जायला. यांना तुम्ही लॉक करून घ्या. आता मी लॉक करून घेतो की त्या बाहेर नको जायला किंवा मग त्यांना हलायला नको त्या. तर त्यामुळे मी त्या लॉक करून घेतलेल्या आहेत. आता आपण सर्वात आधी तुम्ही बघू शकता की ह्याच्यात आपण जो पेपर कटआउटचा इफेक्ट वापरलाय, तो पेपर कटआउट आपण हे करूयात. तुम्हाला मटेरियल मध्ये सर्व मिळून जाईल. हे सर्व मटेरियल आहे. आता ह्याच्यात ही लेअर आहे, ती लेअर ऍड करून घेऊयात. जसे ऍड होईल सेंटरला तशीच सेंटरला मी ठेवतोय, कारण मला वरखाली डिझाईन करायची आणि मध्ये थोडीशीच बॅकग्राऊंड दाखवायची आणि गणपती बाप्पाचा फोटो टाकायचा. गणपती बाप्पाचा फोटो तुम्ही तुमच्या हिशोबाने वापरू शकता. हा कस्टमरनी त्यांचा सॉफ्टवेअरनी क्रिएट केलेला होता. त्यांच्या कारखान्यात मातीचा गणपती हा बनवलेला होता, तर तो त्यांनी मला पाठवून दिलेला आहे. तर आपण सिंपल तो गणपती इथे ऍड करून घेऊयात. त्या गणपतीचा फोटो थोडा ऍड करतो. ऍडजस्ट करून घ्या लेफ्ट राईट तुम्हाला जसा हवे त्याचा. आणि ह्याला सिंपल ह्या लेअरच्या जो हा बॅकग्राऊंडचा आपण जो ब्लॅक वाला ऍड केलाय, त्याच्यामध्ये आपण पेपर कटआउट मध्ये ह्याला फ्लिप इन मास्क बनतो. ह्या 2 लेअरच्या मध्ये येऊन इथे अल्ट प्रेस केल्यानंतर या 2 लेअरच्या मध्ये आला तर एक ॲरो येईल. त्या ॲरोवरती क्लिक केला की तुमची इमेज फ्लिप इन मास्क होईल. तर फ्लिप इन मास्क करून घ्या. आणि आता हा गणपती आतमध्ये गेलेला आहे, बाहेर आहे. त्यासाठी मग ह्याचा एक डुप्लिकेट या कंट्रोल जे मी डुप्लिकेट घेतो. एक मास्क लेअर देऊन कट करून टाका. जो सिलेक्शन टूल हे सिलेक्ट करा इकडच्या साईडचं, जेवढं तुम्हाला सिलेक्ट करायचंय रेक्टँगल सिलेक्शननी. आणि तुम्ही हे बॅकस्पेसनी घालवू शकता की कुठून तुम्हाला केवढी इमेज घालवायची. आता मी हे हाफ इमेज घालवले की मला त्याला थोडा शॅडो इफेक्ट द्यायचा, डेप्थ द्यायचे, तर त्यासाठी मी ते करतोय. थोडा पॉपिंग इफेक्ट पण आला पाहिजे आपल्या डिझाईन मध्ये, थोडी अट्रॅक्टिव्ह 3D वाटली पाहिजे, म्हणून आपण हे डिझाईन करतो. सिम्पली आता आपण सर्व डिझाईन पहिले जेवढा मॅटर आहे तेवढा मॅटर पहिले ऍड करून घेऊ. कलर करेक्शन आणि कलर कॉम्बिनेशन वरती आपण नंतर बघणार आहोत. पहिले आपण सगळं टेक्स्ट वगैरे ऍड करून घेऊया. आयकन्स जे आहेत ते ऍड करू. पहिले आपण कॅलिग्राफी ऍड करून घेऊया, जी कस्टमरची आपण कस्टमाइज केलेली आहे. की त्यांच्या कला केंद्राची कॅलिग्राफी आपण ऍड करून घेतोय. बघू शकता आता इथे बाहेर नको जायला म्हणून आपण हे लावलेले आहेत. त्याच्या आतमध्ये डिझाईन ठेवा. या लाईन्सच्या त्याच्या 4 बाजूने 4 गाईड लावल्यात, त्याच्या आतमध्येच ठेवा. ब्रश ऍड करून घेतो. प्रत्येक पीएनजी वेगळी आहे, प्रत्येक लेअर वेगळी आहे. आणि कमी लेअर मध्ये प्रॉपर डिझाईन बनवा, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट टाइम कुठली डिझाईन बनवायची असेल तर त्यावेळेस अंदाज येईल की कशी बनवायची आहे किंवा किती मटेरियल वापरायचे आहे. त्याने थोडी वाढवून देतो. ऍडजस्ट करून घ्या तुमच्या हिशोबात, कशी ऍडजस्ट करायची आहे तशी ऍडजस्ट करून घ्या. आता आपण इथे खालचं जे टेक्स्ट आहे ते आता त्यांनी कस्टमरने आपल्याला डॉक्युमेंट मध्ये दिलेलं आहे. क्लायंट कडून आपल्याला आलेलं आहे की त्यांना काय टाकायचं आहे. आपण हे सर्व तिथे कॉपी करून टाकून घेऊयात. इथे पण फॉन्ट आपण वापरतोय अनेक देवनागरी गुगल फॉन्ट आहे. सिम्पली मराठी टायपिंग आहे, युनिकोड जे आपण करतो तीच टायपिंग आहे. ऑल सिलेक्ट करा. तुमच्या हिशोबात साईज देऊन त्याला ऍडजस्ट करा. मी थोडं ऍडजस्ट करून देतो. स्पेसिंग वरती काय स्पेसिंग काय हवे ते एकदा ऍडजस्ट करून घ्या. सेंटर अलाइन करून सेट करून घ्या. आता आपण आयकन्स ऍड करणार आहोत. जे आपण आपल्याकडे काढून ठेवलेले आयकन्स आहेत
आता जो कलरची प्लेट आहे किंवा मग डायमंड आहे, पेंट ब्रश आहे, फेटा आहे, आता कस्टमरच्या कारखान्यामध्ये हे सर्व करतात. तर आपण मोजकंच टाकलेलं आहे. तर हे सर्व कॉपी करून घ्या, आपल्या फोटोशॉपमध्ये ऍड करून घ्या. 4 एलिमेंट मी ऍड केलेत, त्यांना जस्ट सेपरेट करून साईडला ठेवून घ्या. आता आपण ऍड करणार आहोत ह्याला बॅकग्राऊंडला इलिप्स टूल घ्या. एक इलिप्स क्रिएट करा ज्यामध्ये आपल्याला ते टाकता येतील. कलर जस्ट सिंपल मी पिंक मध्ये देऊन ठेवतो की आपल्याला तो थोडा विजिबल राहील आणि व्हाईट मध्ये विजिबल राहील. कस्टमरचं एक मेन आहे की त्यांना डिझाईन व्हाईट कलर जपूनच करायचे, म्हणजे त्यांचं व्हाईट कलर त्यांना हवेच डिझाईन मध्ये. त्यामुळे आपण जास्तीत जास्त ट्राय करतोय की डिझाईन मध्ये व्हाईट कलर ठेवायचा. त्याच हिशोबात डिझाईन करतो. आता बाकीचे आयकन्स आहेत किंवा जे काय आहे ते तुम्ही प्रॉपर ऍडजस्ट करून घ्या. मी आता हे ऍडजस्ट करून घेतो. तर बघू शकता आपण हे ऍड करून घेतलेत. जस्ट ह्याला आता आपण त्याची नावं जी खालती आहेत, ज्या डिटेल्स आहेत कस्टमरने दिले ते आपण टाकून घेऊ. वरच्याच टेक्स्टची कॉपी घेतो. त्या सर्वांना नीट ऍडजस्ट करून घ्या. सेंटरला आहेत का बघा. आता इथे सेंटरला आहे का हे आपण चेक करणार आणि त्यानुसार आपण लावणार. हे सेंटरला आहे याच्या. त्याला इथं सिलेक्ट करून लिंक करा तिघांनाही. इथे लेअर पॅनल मध्ये बघू शकता ह्या लिंक झाल्यात सिलेक्टेड लेअर. त्यांना लगेच ग्रुप करून नाव देऊन टाका. आणि ह्या ग्रुपला नाव देतो 1 म्हणून. सेम आता डायमंड वर्क ह्याला ऍडजस्ट करून देतो सेंटरला. तुम्ही बघू शकता इथं डायरेक्ट सेंटर आलं ते झालेलं आहे. त्याला पण लिंक करून द्या, ग्रुप करून ह्याला पण नाव द्या. हे देखील फेटा वर्क आहे, तर त्याला पण आपण अलाइन करून घेऊ खालच्या टेक्स्ट सोबत. अलाइन झाल्यानंतर लिंक आणि ग्रुप तिथं बघून ग्रुप करून द्या, नाव द्या. हे पण आपलं सेंटर अलाइन करून घेऊयात. सेम प्रोसिजर, लिंक आणि ग्रुप. लिंक केल्याने काय होतं की तुम्हाला हे जर साईडला कुठे हलवायचं ते एक एक न्यायची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट अख्खं नेऊ शकता. ते बघा की ज्या ठिकाणी गरज आहे तिथे त्या लिंक करून ठेवा लेअर. आता हे 4 ग्रुप जे आहेत हे आपल्याला इक्वल डिस्टन्सला हवेत, इक्वल स्पेसिंग हवे ह्या सगळ्यांच्या मध्ये. त्यांना सिलेक्ट करा चौघांना. शिफ्ट प्रेस करून या सगळ्या सिलेक्ट केल्या. इथे जाऊन इक्वल स्पेसिंगला टॅप करा. रिटर्न एक पूर्ण ग्रुप बनवून सेंटर अलाइन करून घ्या, जेणेकरून आपल्याला हा इथे सेंटरला ठेवता येईल. तर या सेंटरला ऍडजस्ट करून घेतो. बघू शकता आता आपण टेक्स्ट स्टार्ट करतोय सर्व. आता खालती जे गणपती बाप्पाचं आहे कस्टमाइज, म्हणजे आता हे आपला बाप्पा आपल्या मनासारखं हे टेक्स्ट आहे, ते पण आपण ऍड करून घेऊयात. याच्यासाठी तुम्हाला जो आवडेल तो फॉन्ट घ्या. इथं मी घेतो इन्फिनिटी मधून ते आपण टाईप करून घेऊयात. टेक्स्ट स्टार्ट करून घेतलंय. सिम्पली याला बारीक करतो, जास्त मोठा हायलाइटेड नको, थोडंसं हवं. तर ते इथे आपण टाकून घेऊया. तर खालती बघू शकता इथे आपण वापरलंय की एक ही पीएनजी टाकलेली आहे तटबंदी सारखी. तर ती तटबंदीची पीएनजी आपण बनवून ठेवलेली आहे वेक्टर, ते आपण कॉपी करून घेऊयात. पेस्ट करू. सिम्पली स्मार्ट ऑब्जेक्ट वरतीच क्लिक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला जर नंतर एडिट करायचं असेल तर तिला डायरेक्ट एडिट करू शकता. ऍडजस्ट करून घेतो. त्याची स्पेसिंग किती द्यायचे कशी द्यायचे त्या हिशोबात ते ऍडजस्ट करून घ्या. अल्ट आणि शिफ्ट प्रेस करून जर तुम्ही घेत असाल तर ती इक्वल डिस्टन्सला इक्वल साईजला कुठेही न आलं तर त्याच रेशोमध्ये बाहेर येईल. सिलेक्ट करतो. सिलेक्ट करून ऍडजस्ट करून घ्या. आणि आपल्याला आता खालती एक एम्प्टी बॉक्स घ्यायचा आहे ज्याच्यात आपण ते पूर्ण मर्ज करू. या कलर देतो मी ब्लॅक मध्ये, सो व्हाईट कलर आता ब्लॅक करतो.
या पूर्णाचा पण एक ग्रुप करा सिलेक्ट करून, जेणेकरून तो पूर्ण ग्रुप आपल्याला ऍक्सेस करता येईल, की जिथं हवी तिथं आपण तो ठेवू शकतो. ह्याला पण सेंटर अलाइन करून घेतो. आता ऑलमोस्ट सगळं ऍड करून झालेलं आहे. आता आपण हे वाला टेक्स्ट ऍड करून घेतो, जो टॅगलाईन आपण एक छोटस बनवलेलं आहे त्यांच्या ह्याच्यासाठी, ते आपण तिथून ऍड करून घेऊ. तिथं बघू शकता हे आपण टाकलेलं आहे, ते आपण तिथे टाकून घेतो. ते आता आपण तिथे टाकून घेऊ. जस्ट सेम फॉन्ट वापरा, अनेक देवनागरीच मी वापरलेला आहे. त्याची साईज पण इथे टाकून घेतो आणि इथे पण साईज मला जी आहे ती साईज मी टाकतो. आता हे मला थोडं हायलाइटेड आहे, त्यामुळे मी याला सेमी बोल्ड करतो, की थोडं ते त्यांच्या कारखान्याचं नावाचं आहे तर ते बुस्टेड वाटेल. आपण ऍड करून घेतलेलं आहे. इथे आपण जो एलिमेंट्स आपल्याला जे हवेत बाकीचे ते आपण टाकून घेऊयात. म्हणून या दोन्ही लेअरला पण मी लिंक करून घेतो. सिलेक्ट करा, सिम्पली लिंक होऊन जातं. लिंक केल्यानंतर आता आपण प्रॉपर डिझाईन सुरुवात करू, की मागचे जे बॅकग्राऊंड आहे, आता इथे बघू शकता की बॅकग्राऊंड आहे, मंडाला ऍड केलाय, तो इथे खालती कॅलिग्राफी मर्ज करून टाकले त्यांच्या नावाची. हा टेक्स्चर आहे, ते टेक्स्चर आणि हे कलर्स आपण ऍड करून घेऊयात. पहिले बॅकग्राऊंड घेऊ ऍड करून. इथे आलं की आपल्या फोल्डर मध्ये तुम्हाला हे बॅकग्राऊंड भेटून जाईल. हे बॅकग्राऊंड इथे सिंपल ऍड करून घ्या आणि याला अल्ट कंट्रोल जी ने फ्लिपिंग मास्क करून घ्या. आता ही फ्लिपिंग मास्क मी करून घेतलेली आहे. आता आपल्याला टाकायचे त्याच्यावरती थोडा इफेक्ट हवे, तर इथे एक ऍडजस्टमेंट लेअर या कलर लुकअपची, याच्यामध्ये तुम्हाला जे आवडतील ते टाकू शकता. आता इथे मी हा इफेक्ट आपल्याला हवे, तर हा इफेक्ट आपण इथे टाकलेला आहे. तो थोडा चांगला वाटतोय, अट्रॅक्टिव्ह वाटतंय. बघू शकता डिझाईनला एक थोडा लुक यायला सुरुवात झाली. भले ब्लॅक मध्ये आपण स्टार्ट केलं, पण थोडा कलर नंतर टाकला डिझाईन मध्ये तर एक अंदाज होतो कशी डिझाईन बनवायची. आता या ग्रुपला आपण सिंपल तो तिथला कलर पेस्ट करूया. तिथे पण आपण टाकून घेऊया त्यांचे जे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ते पण आपण इथे टाकून घेऊ. सेम फॉन्ट यूज करा. सेम फॉन्ट यूज मध्ये कसे डिझाईन प्रोफेशनल वाटते, मिनिमल वाटते आणि जास्त गिचमिड त्या डिझाईन मध्ये वाटत नाही. 4 फॉन्ट वापरले एकाच डिझाईन मध्ये तर ती डिझाईन चांगली नाही दिसत. आता हे सर्व ऍडजस्ट करून घ्या. या गाईडलाईन्सच्या बाहेर जाऊन देऊ नका, आतमध्येच ठेवा, जेणेकरून काही असेल प्रिंट मध्ये देत असेल किंवा मग सोशल मीडियाला पोस्ट करताय तर किती कट झाली आजूबाजूने तरी पण आपलं मेन कंटेंट कट नाही झाला पाहिजे. त्यामुळे त्याच्या आतमध्येच डिझाईन बनवा. आता आपण कॅलिग्राफीला जो इफेक्ट दिलेला आहे टेक्स्टला, तो इफेक्ट आपण कॉपी करून घेऊ. ग्रेडियंट आणि एम्बॉस मध्ये इफेक्ट दिलेला आहे, तो आपण पेस्ट करून घेऊ. सेम ब्रशला पण तोच इफेक्ट आहे, फक्त ग्रेडियंट चेंज केलाय गोल्डन कलर मध्ये. तो आता आपण तिथे पेस्ट करून घेतोय. आता आपण हे जे आयकन्स आहेत त्या आयकन्सला कलर दिलाय, जो डार्क पिंक मध्ये आहे, थोडा पर्पल अँड पिंक मिक्स. तो कलर आपण इथे हे सर्व आयकन्स सिंगल एकत्र पकडा आणि याला तो इफेक्ट पेस्ट करा, जेणेकरून ते इफेक्ट तिथे पेस्ट होईल. याच्यावरती आता आपण जो ग्रेडियंट दिलाय, सिंपल ग्रेडियंट मध्ये जा. हा वाला ग्रेडियंट मी देतोय, याला मी व्हॅल्यू टाकून घेतो आणि माझ्या हिशोबाने ऍडजस्ट करून त्याला एक शॅडो देतो. एक डेप्थ इफेक्ट वाटेल त्यासाठी ती शॅडो देतो आपण. शॅडो ऍडजस्ट करून झाली की आता आपल्याला इथे पाठीमागे मंडाला आर्ट जो आपण गणपती बाप्पासाठी केलेला होता तो आपण ऍड करणार आहे. आपल्या मटेरियल मध्ये जो भेटून जाईल फोल्डरला आपण हा ऍड करतोय. बॅक साईडला ऍड करून घ्या, जेणेकरून हे वरचं सर्व असं बाहेर येणार नाही. पण आता हे ऍड केलेलं आहे, हे देखील आपण थोडं ऍडजस्ट करू थोडं बरोबर. मंडाला आर्टची जी पीएनजी आहे
त्याची ऑपोसिटी मी 45 ठेवतो, जास्त पण ओव्हर वाटायला नको त्यासाठी. बघू शकता आपलं हे ऑलमोस्ट सगळं कम्प्लीट आहे. फक्त बॅकग्राऊंडला जो इफेक्ट आहे इथे बघू शकता, जो वेक्टर मध्ये आहे, एक टेक्स्चर बॅकग्राऊंड आहे, तर तो टेक्स्चर बॅकग्राऊंड आपण इथे टाकणार आहोत. पण त्याआधी इथे बघू शकता थोडं शॅडो वगैरे आपण दिलेला आहे. थोडा गणपती बाप्पा आला, इथे पण शॅडो दिले की तो थोडं 3D वाटलं पाहिजे. त्यासाठी सिंपल जी वरची PNG आपण केलेली होती कट करून त्याच्यावरती जा, ड्रॉप शॅडो ऍड करा. इथे तुमच्या हिशोबानुसार ऍडजस्ट करून घ्या. ऍडजस्ट करताना ती शॅडो खालती येईल अशी ऍडजस्ट करू नका, कारण आपण कट मारलेलं तर त्या कटच्या खालती इथे ती शॅडो दिसणार आहे. त्यामुळे मला शक्यतो थोडं वरती वरती घेतच राईटला किंवा लेफ्टला बाहेर काढा. आता मी ही डिझाईनच्या इकडनं बाहेर काढतो राईट साईडला, तर ती राईट साईडने चांगली वाटते. सेम इफेक्ट कॉपी करा आणि खालच्या PNG ला म्हणजे आपण क्लिपिंग मास्क केली तिथं पण द्या, जेणेकरून तिथं पण तो इफेक्ट आपल्याला दिसून येईल की तिथे आपण तो टाकलेला आहे. आता बघू शकता थोडं अजून डेप्थ यायला आपण इथून शॅडो देणार आहोत. जी एक एम्प्टी लेअर ऍड करून द्या. त्या लेअर वरती आपल्याला तो इफेक्ट टाकायचा. सिंपल जो आपण हा पेपर कटआउट टाकलेला आहे, त्या पेपर कटआउटला कंट्रोलनी त्याच्या मधोमध क्लिक करा, म्हणजे ह्याचं सिलेक्शन तयार होईल. आता आपल्याला ब्रश टूल घेऊन एकदम हलकासा ब्रश मारायचा आहे. मी ऑपोसिटी 100 ठेवतोय, कारण नंतर मी ऍडजस्ट करणार आहे ती ऑपोसिटी इकडच्या साईडने इफेक्ट ठेवून. तुम्ही इथून पण ऍडजस्ट करू शकता, मी इकडून ऍडजस्ट करतोय. आता इथं मी तो एक मारून घेतो, परफेक्ट बसलेला आहे कलर. आता तो ब्रश इथून मी मल्टिप्लाय करतो आणि त्याची ऑपोसिटी 80 करतो, जेणेकरून तो जास्त ओव्हर वाटणार ना, एक डेप्थ येईल. होऊ शकता डेप्थ आलेली आहे. आता आपण बॅकग्राऊंड ऍड करून घेऊ. हा आपला बॅकग्राऊंड आहे, त्याला रोटेट करा. आपण 2 पार्ट मध्ये हा ऍड करणार आहे, वरती आणि खालती. तुम्ही पाहिजे तर पूर्ण एक्सटेंड करून डायरेक्ट टाकू शकता. आता ह्याची ऑपोसिटी पण कमी करणार आहे, ते खालती ऍड करून घेतो. ह्या दोघांचा ग्रुप करतो, ह्याला नाव देतो BG, आणि ह्याला देखील मी ऑपोसिटी चेक करतो. 50% ला ओके वाटते, तर मी 50% ठेवून देतो. आता आपल्याला इथे कलर ऍड करायचा आहे, जो आपण इथे ह्याला दिलेला आहे. तो कलर इथे जस्ट ऍड करून घेऊयात. कलरला जाऊन टेस्ट करा. डन. बघू शकता आपलं जे गाईड्स आहेत त्या गाईडलाईन्स मध्ये ती प्रॉपर डिझाईन बसलेली आहे. तुमचे जे लोगो आणि बाकी काय असेल टाकायचं ते टाकून द्या. आता हा जो माझा लोगो आहे, लोगो मी तिथे टाकून घेतो आणि जस्ट डिझाईन सेव्ह करून घ्या. तुम्हाला ज्या ह्याच्यात सेव्ह करून घ्यायची आहे तशी सेव्ह करून घ्या. आणि इथे सेव्ह करतो डिझाईन सेव्ह करून घ्या. तुमचा जो लोगो असेल तुम्ही बनवलेलं तुमच्या नावाचे जरी तुम्हाला दुसरं काही एक्स्ट्रा टाकायचे एलिमेंट, तर ते या गाईडलाईनला धरूनच बाजूने टाकून द्या. इथे लोगो टाकतो. फक्त आपली डिझाईन रेडी झालेली आहे. एकदम सोप्या स्टेप मध्ये ही डिझाईन रेडी झाली. तर तुम्ही देखील ही डिझाईन बनवा. व्हिडिओ पूर्ण बघितलेला असेल तर तुम्हाला पासवर्ड समजलाय, तर पासवर्ड टाकून त्या फाईलचा ऍक्सेस घ्या. भेटू आता पुढच्या एक नवीन डिझाईनच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.